कुमावत बेलदार समाज सेवा संघ महाराष्ट्र राज्य व नाशिक पंचवटी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 25 मे 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता कुमावत नगर नाशिक येथे समाज प्रबोधनकार श्री वसंत हंकार सर यांचे दमलेल्या बापाची ही कहाणी या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान उत्साहात संपन्न झाले। त्या कार्यक्रमाची प्रमुख संकल्पना पंचवटी विभाग प्रमुख श्री संतोष भाऊ बेलदार यांची होती। बाप समजून घेताना या हळूवार आणि वास्तववादी विषयावर हंकारे सरांनी केलेल्या प्रभावी मार्गदर्शनाने उपस्थित समाज बांधव भावूक झाले। कार्यक्रमाला कुमावत समाजातील माता भगिनी, युवक युवती आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री श्रीकांत विजयराव परदेशी, प्रदेशाध्यक्ष श्री भगवान दादा यादव कुमावत, माननीय प्रदेशाध्यक्ष तथा वरिष्ठ सल्लागार श्री वसंतराव नथुजी मुंडावरे, प्रदेश उपाध्यक्ष श्री संजयजी भागवत बागोरे, प्रदेश सचिव श्री प्रदीपजी एस कुमावत, कोषाध्यक्ष श्री दादासाहेब बाबाराव मामोडे, आयटी प्रदेशाध्यक्ष श्री आकाश कडुबा कुमावत, महिला प्रदेशाध्यक्ष सौ सविताताई किशोर कुमावत, महाराष्ट्र प्रदेश सचिव सौ लताताई आप्पा नारोळे, मुंबई विभाग अध्यक्ष श्री आप्पासाहेब नारोळे, नाशिक विभाग अध्यक्ष श्री ईश्वरलाल ओंकार बेलदार, राजस्थान महाराष्ट्र अध्यक्ष श्री दशरथजी नारोळे, सटाणा तालुका अध्यक्ष श्री रविभाऊ कुमावत, नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री आप्पासाहेब गोविंद कुमावत, धुळे जिल्हा अध्यक्ष श्री भटेश्वर युवराज कुमावत, सरपंच सौ संगीताताई गजानन कुमावत, नाशिक महिला जिल्हा अध्यक्षा सौ अनिल बगडाणे यांच्यासह योगेश भाऊ कारवाल, विशाल भाऊ कुमावत, रुपेश भाऊ कुमावत, मनोज भाऊ कुमावत, प्रसाद कुमावत आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमानंतर संघाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत विजयराव परदेशी व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्री वसंत हंकारे सर यांना शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचाही पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। पंचवटी विभाग महिला मंडळाच्या वतीने भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आप्पासाहेब गोविंद कुमावत, प्रदीप एस कुमावत, संतोष एस बेलदार, अनिल शिवाजी बागडाणे, रामेश्वर बेलदार, शिवाजी आबा कुमावत तसेच नाशिक पंचवटी विभागातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे संघ महाराष्ट्र राज्याचे वतीने मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले। नाशिकच्या कुमावतनगर परिसरामध्ये आमच्या पंचवटी शाखेच्या आणि नाशिकच्या कुमावतनगर समाजसेवा संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून कार्यक्रम आयोजित केला होता। हा कार्यक्रमाला नाशिक जिल्ह्यातील आणि नाशिक शहरातील कुमावतनगर परिसरातील समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला। हंकारे सरांनी सोशल मीडियाच्या काळामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून कसं दिशाभूल होतात याबाबत अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं आणि सरांच्या या मार्गदर्शनाचा समाजाला निश्चितच फायदा होईल असा आम्हाला विश्वास आहे। अशा प्रकारचे मार्गदर्शनपर शिबिर सरांच्या माध्यमातून वेळोवेळी राज्यभरामध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी आमचा समाज बहुसंख्येने आहे त्या त्या ठिकाणी घेण्याचा आमचा मानस आहे। आज या कार्यक्रमाला सरांनी येऊन आमच्या समाजाला जो वेळ दिला त्यासाठी समाजाच्या वतीने मी हंकारे सरांचा मी खाल्लं नाही पण आमच्या लेकरांना भरवलं साहेब 2 दिवस झालं माझं लेकरू घरी आलं नाही साहेब। माझं काय चुकलं साहेब? मला मारून तर टाका, नाही तर माझ्या लेकीला तर आणा। एक पोरीनं त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर नालायक हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो, लई शिव्या घालतो, लई मला पण धोका आहे, माझ्या गाडीवर काय हल्ले करतात, माझ्यावर काय तुटून पडतात। नाही पोरी, सांगणं काळाची गरज आहे। हे राष्ट्राचं काम आहे, माझ्या छत्रपतींचं काम आहे। सांगणार मी पोरीनं तुम्हाला, हे हे माझ्या लेकरा, त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतं नालायक हरामखोर कुत्रा तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षानं मोठा साला मावाडा गांजाडा स्वतःची अंडरपॅन्ट घेण्याची ज्याची लायकी नाही असला नालायक कोणता तुझ्या आयुष्यामध्ये येतो आणि 20 वर्ष ज्या आईबापानं तुम्हाला तळ हाताच्या फोडासारखं जपलं, ज्या शिक्षकाने तुम्हाला शिकवून मोठं केलं, त्या सगळ्यांच्या तोंडावर थुंकून निघून तुम्ही घर सोडून निघून जाताना लाज नाही वाटत? हे प्रेम आहे का? प्रेमाच्या कुठल्या विरोधात नाही बघ मी, हे प्रेमाच्या विरोधात नाही। हे प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या आईबापाच्या आबरूची नक्तर वेशीवर टाकतं, पोलीस स्टेशनला टाकतं, ते प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं करतं ते प्रेम आहे का? जे प्रेम तुला परदेशामध्ये विकतं ते प्रेम आहे का? जायचं बघ, उद्याच जायचं, इथल्या नजीकच्या पोलीस स्टेशनला जायचं आणि 2025 मध्ये फक्त नाशिक शहरातून लेकी किती गायब झाल्या त्यांची यादी घेऊन यायचं। पोरीनो, गेल्या कुठं पोरी? स्पष्ट सांगतो, तुम्हाला तोडलं जातंय, तुम्हाला विकलं जातंय। नालायकांनो, गायब झाले लेकी गेल्या कुठं? बाप जातो साहेब, पोरगीचा शोध लागला का? पोलीस बांधव म्हणतात तपास सुरू आहे, धागे तुरे लागत नाही।
नालायकानं, एक पेन मागत होतीस 5 पेन बापानं देत होता, एक चप्पल मागत होतीस 2 ब्रँडेड चप्पल, एक ड्रेस मागत होतीस 5 ड्रेस. मग तुझं लग्न तुझा बाप तुझ्या मनाच्या विरोधात कसं करून देईल मला सांग पोरी, सांग. तू फक्त शिकून स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमारानं उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी, राजकुमार. चल माझ्या बाळा, माझ्या मित्रा, चाल आज नाही तर परत कधीच नाही. ये माझ्या बाळा, चला. आणि एक पोरानं तिथंच उभं राहायचं आहे, पाठीमागच्या बापाने पण तिथंच उभं राहायचं. आता मी काय सांगतोय शेवटचा 1 मिनिट, हे बघ मी काय सांगतोय तेवढं नीट ऐकायचं. बघ इकडे बघाय, मेल्यानंतर आई बापाला जाळतात. हे पोरानं, मेल्यानंतर आई बापाला जाळतात. चूक माझ्या लेकरानो, मेल्यानंतर आई बापाला जाळत नाही, मेल्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण जर आपल्यामुळे आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणी आई बापाची चिता रोज घरात जळत असते पोरी, रोज आपला बाप मरत असतो. आणि तुम्हाला खरं सांगू का, जिवंतपणीचं मरण लई वाईट असतं पोरी, लई वाईट असतं. ना जगता येतं ना मरता येतं. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ही आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसती तर छत्रपती नसते, बुद्ध नसते, तू नसतीस, मी नसतो, कोणीच नसतं. आणि आईच्या माईच्या प्रेमाच्या वटवृक्षाखाली एक छोटस रोपटं वाढतंय, त्या रोपट्याचं नाव साधा बाप आहे. आणि हा बाप पोरीला आज तुमच्या समोर उभा आहे. आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझ्या आईलाच माझ्या वेदना कळाल्या, पण नाही पोरी, हे 100% नाही, 1,00,000% खरं आहे. कारण जे देवानं जमलं नाही तुझ्या आईनं करून दाखवलं. साला 9 महिने इथं उदरामध्ये आम्हाला ठेवलं. देवापेक्षा श्रेष्ठ आम्हाला आमची आई आहे. पण आई इतकं आईच्या खात्याला रात्रीच्या अंधारात शेताच्या मांडावर डोळ्यातला एकही अश्रू कोणाला न दाखवता. कारण माझ्या डोळ्यातला अश्रू जर माझ्या लेकरानं बघितला, माझं लेकरून माझं कुटुंब खचल, पण डोळ्यातले अश्रू डोळ्यातच आठवत. तुमच्यासाठी जर कोण रडत असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. आणि हा बाप तुमच्या समोर उभा आहे. जगातली सगळ्यात आता तू श्रीमंत तू आहेस. बा कित्येक लेकरांना वाटतं पळत पळत जावा आणि आपल्या बापाला कटकून मिठी मारावी, पण साला भिंतीवरचा आमचा बाप खाली येऊन आम्हाला मिठीत घेत नाही. पण तू नशीबवान आहे, तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे. कोणी पळत जायचं बघ आणि समोर उभे असलेल्या आपल्या बापाला एवढ्या कटकून मिठी मारायची, त्याच्या डोळ्यातच करून पाणी आलं पाहिजे. आणि ते पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं, बाप्पा आजपर्यंत मी तुम्हाला सांगू शकले नाही, पण आज सांगते माझा तुमच्यावर जीव आहे. जा बरे, तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे. जा पळत पळत तुझ्या बापाला अगोदर कटकून मिठी मार. जा पोरा, चाल तिथं तुझा भाव. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.